उद्धव ठाकरे सभापती राम शिंदेंच्या दालनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये चर्चा. ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन. पश्चिम आशियातील सद्यस्थितीवर चर्चा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर भर. पंतप्रधान मोदींनी बुधवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक. अमेरिका इराण युद्धामुळे बैठकीचं आयोजन. अजित पवार विमान अपघात प्रकरणी पहिला गुन्हा दाखल. रोहित पवारांच्या तक्रारीनंतर कर्नाटकात गुन्हा दाखल. माळशिरसमध्ये लव्ह जिहाद. हिंदू असल्याचं सांगून मुलीची फसवणूक. अवैध सीडीआर प्रकरणी विरोधक विधानसभेत उठवणार आवाज. काँग्रेस आमदार नाना पटोले यांची माहिती. खरातला कोठडी पोलीस ऍक्शन मोडवर. खरातच्या मिरगावातल्या फार्म हाऊसवर पोलीस पोहोचले. भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय. खरातला फाशीच द्या. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मागणी. शौकीन उद्योजक नेत्यांना खरातनं गंडवलं. पौरुष शक्ती वाढवण्यासाठी लाखांना विकला तुर्की मध. खरातनं विश्वस्तांचाही केला विश्वासघात. शाळा अभ्यासिका उभारण्याचं आश्वासन हवेतच विरलं. सोन्याचे दर 2,000 रुपयांनी वाढले. चांदीच्या दरात 5,000 रुपयांची वाढ. सोनं जीएसटीसह 1,44,200 रुपयांवर. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं कोल्हापुरातील रिक्षाचालक आक्रमक. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा. सातारा मारहाणीनंतरही महायुतीतले नेते सोबत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीला पीडित मंत्र्यांची हजेरी. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपला. ठाकरेंसह 8 सदस्यांना सभागृहानं दिला निरोप. ठाकरे परत होणार, इतरांचं काय, हा सवाल कायम. संगमनेर मारहाण प्रकरणी थोरात अडचणीत. बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर मारहाणीचा आरोप. मविया बैठकीमध्ये शरद पवारांकडून युद्धजन्य स्थितीवर चिंता व्यक्त. देशाला झळा बसत असताना पंतप्रधान खूप उशिरा बोलले, हे योग्य नाही, पवारांचं वक्तव्य. नरेंद्र मोदी 2026 संपेपर्यंत पंतप्रधान पदावर नसतील. संजय राऊतांच्या विधानानं चर्चेला उधाण. इस्रायलचे इराणवर जोरदार हल्ले. इस्रायलकडून पायाभूत सुविधा लक्ष्य.